महाराष्ट्रामध्ये ओबीसी जोडो संघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात येते अशी माहिती हाकेंनी दिली। जरांगे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करतायत असं हाकेंनी म्हटलं, तर शरद पवारांच्या सांगण्यावरून जरांगेंचं आंदोलन आहे अशी टीका देखील आता हाकेंनी केलेली आहे। पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बारामतीचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या सांगण्यावरून हे आंदोलन जरांगे पाटलांनी हाती घेतलेलं आहे। महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित होऊ शकतं, समाजामध्ये दुफळी निर्माण होऊ शकते, अशा ज्या काही गोष्टी या महाराष्ट्रामध्ये आता होत आहेत त्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या माध्यमातून होत आहेत। त्याच्यामध्ये राजकीय इंटेन्शन आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये एक खूप मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये रचलं जात आहे। तेव्हा गावगाड्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं, ओबीसीनी, भटके विमुक्त जाती जमातींनी आपण सगळेजण एकत्रित आलं पाहिजे अशी माझी भावना आहे। त्यांना महत्व नाहीये, त्यांना आम्ही महत्व पण देत नाही आणि देण्याचं गरज पण नाही। त्यांनी त्यांच्या समाजासाठी लढावं, आम्ही त्यांच्या सोबत आहे, एसटी आरक्षणासाठी लढावं। परंतु हे त्यांना दोष देऊन उपयोग नाही, आम्ही त्यांना कधी विरोधक मानलं नाही, मानणार पण नाही। हे सगळं देवेंद्र फडणवीसचे शब्द आहेत, हे देवेंद्र फडणवीसचं म्हणणं आहे आणि ते लोकांच्या तोंडून ते ओढून घ्यायला लागलेत। लोकांच्या तोंडून तुमचे शब्द हे देवेंद्र फडणवीस ओढून घ्यायला लागलेत, ही सत्य परिस्थिती आहे। गेले कित्येक दिवस मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करत आहे। भारतीय जनता पार्टी आणि त्यांची मातृसंस्था RSS या संस्थेला भारतातील आरक्षण व्यवस्था मान्य नाही, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी कधीच कोणाला आरक्षण देऊ शकत नाही आणि देणार नाही। महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके सुद्धा राज्यभर फिरत आहेत। भारतीय जनता पार्टी हा पक्ष आरक्षण विरोधी पक्ष आहे। मनोज जरांगे पाटील आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी एकत्र येऊन भाजपाला सत्तेतून खाली खेचावं, तरच आपलं आरक्षण वाचेल आणि आपल्याला आरक्षण मिळेल। तुम्ही सगळ्यांनाच आश्वासन देऊन ठेवलंय, तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण, असं तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण करता 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 एक तर सगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण केला आहे ना। तुमच्यात हिंमत, ताकद सगळं आहे ना। लोकसभेमध्ये कायदा पारित करा ना। जर तुम्ही निवडणूक आयोगाची रचना बदलू शकता, म्हणजे निवडणूक आयोग निवड समितीची, तर तुम्हाला हे बदलायला किती वेळ लागतं? द्या ना 70% आरक्षण। जे समाज मुख्य प्रवाहापासून लांब आहेत आणि स्वातंत्र्य काळापासून लांब आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।